स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर फायनली मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं की मी गावी आले म्हणून. आज आहे पिंकीची एंगेजमेंट. एंगेजमेंटची तयारी चालू होती घरी आणि मला थोडंसं काम होतं कोपरगावला आलेली गाडीवरती. आणि हे बघा रस्ता, गावाचा रस्ता आहे हा पूर्ण. आणि गाईज मी डोळ्यामध्ये लेन्स लावली आहे बघा, कशी वाटते. ब्लू कलरची लेन्स लावली मी. आणि नवरीचा मला फोनवर फोन येत आहे की घरचे लवकर माझा मेकअप करून दे. आणि तिचाही मेकअप करायचा आहे, मला माझाही मेकअप करायचा आहे. आणि नवरदेवाची बस आता म्हणजे आम्हाला दिसलेली कोपरगाव मध्ये आणि ते रस्ता भटकले आता 1-1.5 तासासाठी ते काय आता येत नाही लवकर. तर तिला म्हणले ते 1-1.5 तासासाठी आता रस्ता भटकले आहेत, तोपर्यंत तुझा मेकअप आरामशीर होऊन जातो. तर गाईज बघा हा रोड बघा किती खरबुडा, एकदम खतरनाक रोड आहे. अहो आपल्या इथं आहे का असं रोड? एकदम मस्त रोड आहे, चांगले रोड आहे. कारण की आपल्या इथं महानगरपालिका आहे आणि तर ग्रामपंचायत आहे, नगर परिषद आहे आणि पुढं ग्रामपंचायत. बट सुकून तर इथंच आहे ना. सुकून इकडं ते चांगलं रिलॅक्स, इकडं ते गाव साईडला रिलॅक्स, शहरामध्ये काहीच नाही. एकदम गाईज इतकं छान वाटतं, इतकं छान वाटतंय ना. वातावरण एवढं छान आहे, असं वाटतंय की कुठं माथेरान लोणावळ्याला आलो. खरंच गाईज, खरंच असं वाटतंय की कुठे माथेरान किंवा लोणावळा असं आलोय फिरायला. इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर. हे बघा आभाळ पण बघा किती सुंदर. आणि गावाचं वातावरण म्हणलं की इतकं ताजं असतं, इतकं ताजं आणि इतकं छान वाटतंय. मी तुम्हाला नाही का म्हणजे शब्दात सांगूच नाही शकत, इतकं छान वातावरण आहे. आणि मी स्कार्फ वेअर केलेला कारण ऊन आलेलं थोडंसं, त्यामुळे फेस कव्हर करण्यासाठी. बट ऊन गेला आता. तर गाईज ब्लॉग मध्ये राहा आणि एंगेजमेंट बघा, एंगेजमेंट एन्जॉय करा. तर मी तुम्हाला एंगेजमेंट ब्लॉग मध्ये दाखवेन. चला भेटूया थोड्याच वेळात भेटूया. तर गाईज हे बघा रान आहे, इतकं छान असं रान वाटतं. आणि खरंच असं वाटतं की नाही का गावीच बसून जावा, राहायचं गाव गावीच आपण. बट मी ऍडजस्ट नाही करू शकणार ना गावी. नाही ना. वाव किती छान आहे बघा ना. एक झाड बघा किती मस्त वाटतंय. हे बघा शेतीमध्ये येतो आपण काम करायला. ओ वाव. तर गाईज चला मी आता जरा नवरीचा मेकअप करते. मेकअप केल्यावर मग मी तिचा चेहरा तुम्हाला दाखवेल की मी कसा मेकअप केलाय. आता अशी ती मेकअप केल्यावर मी तुम्हाला दाखवते कसा मेकअप केला. तर गाईज फायनली माझा मेकअप डन झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते कसा मेकअप आहे. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. खोल ग, उभा राहा ना, पुढं हो. हा माग. तर गाईज मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला मेकअप कसा वाटला. आणि कोणाला मेकअप करायचा असेल तर मला DM करा. तर गाईज इथं चालू आहे नवरीचा फोटोशूट. ही बघा, ही पण माझी बहीण आहे, सेम टू सेम माझ्या आणि दिसते ना. 1, ही 2, ही 3 आणि मी 4 आणि चौघी सेम दिसतो. तर गाईज तुम्हाला एक बात सांगते मी. तर गाईज आज होती एंगेजमेंट, पण एंगेजमेंट झाली कॅन्सल आणि डायरेक्ट लग्नच होतं आहे तिचं. कारण सगळं म्हणजे लग्नासारखंच तयारी झालेली आहे. तर मग सगळे बोलतात ते 3 महिन्यानंतर लग्न करण्याऐवजी आजच लग्न करून टाकू. तर मग एंगेजमेंट झाली कॅन्सल आणि लग्न आहे. आणि तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. गाईज माझा लुक बघा गाईज. हे बघा हा आहे रुहीचा लुक आणि हा आहे माझा लुक आणि हा आहे दीक्षाचा लुक. दीक्षा किती असं वाटत नाही गाईज तुम्हाला की खूप सभ्य आहे. निघालो आम्ही एंगेजमेंट नाही लग्नाकडे. आणि नवरी रडती खूप कारण एंगेजमेंट होते आणि लग्न करता येतं, त्यामुळे रडायला तर येईलच. तर चला जाऊया मांडवामध्ये, बघू. गाईज बघा लग्नाचा सेटअप म्हणजे साखरपुड्याच्या निमित्ताने लोक आलेले. कोणाला माहीतच नव्हतं आज लग्न आहे, बट सगळ्यांना धक्का दिलाय.
चालू आहे आता तयारी. आणि आमच्या गर्ल्स बघा. नवरीबाई हाय कर. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवते मी. एंगेजमेंट विथ लग्न. तुम्ही ब्लॉगमध्ये राहा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघायचं विसरू नका. नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा. हा फोटोवाल्याने आमचे खूप फोटो काढले. ते दीक्षाचे, माझ्या आणि नवरीचे है ना दीक्षा. मायरा बघा. तर गाईज नवरदेव आल्यावर मी तुम्हाला दाखवते. भेटूया आपण थोड्याच वेळात. तर गाईज नवरदेवची एंट्री झाली पण नवरदेव अजून थोडासा लांब आहे तर तुम्हाला दिसणार नाही. मी दाखवते. आता नवरदेव आणि नवरीची एंट्री होणार आहे. हा तुझीच घालून जा ना दीक्षा. असं जर तुझ्यासोबत झालं तर तू काय करशील? पळून जाशील. तुला आम्ही धरून आणलं तरी मी नाही करणार. केस करशील आमच्यावर. आम्हीच तुला जेलमध्ये टाकून दे. दीक्षा काहीतरी लावलं माझ्याकडून गेली तर हिने गाईस चेहऱ्याला काहीतरी लावलं आणि फोड्या तर पुऱ्या गायबच झाल्या. ते मी मेकअप केलाय माझा म्हणून. ही पण हिचीच बहीण आहे वाटते का बघा. सख्या बहिणी त्या एका आईच्या पोटातून जन्म घेतलेल्या. आम्हाला वाटलं दुसऱ्याच आईच्या. आणि ही नवरीची मम्मी आहे. नवरीची मम्मीचं तोंड बघून घ्या किती खुश आहे. आणि नवरीची बहीण आहे. आम्ही हिचं पण लग्न उरकून टाकलं होतं. आता हिला एक छोटूसा बेबी आहे पण तो कुठं गेलाय कुठं खेळतोय दिसाय ना नाही. कुठं गेला ग तो. जाऊ. आता नवरदेव आणि नवरीची एंट्री होणार आहे. साक्षीला भारी दिसत. तर बघा आता नवरी आणि नवरदेवची एंट्री. पण नवरदेवचे काय फोटोच काढणं होईना नाही. तर गाई नवरदेवचे फोटोज काढून होईना नाही. किती फोटो काढतो नवरदेव. तिची मैत्रीण किती रडू राहिली बघा गाईज. हे बघा मी झूम करते तुम्हाला दिसल. ही आहे नाही ही हसते आता. ही तिची फ्रेंड आहे आणि ती खूप रडती केव्हापासून की लग्न नको करू नको करू. नवरदेव आणि नवरीची एंट्री झाली आहे. नवरीने बघा कसा नवरदेवचा हात पकडलाय. आणि हा आहे नवरदेव आणि ही आहे नवरी आणि ह्या आहे त्यांच्या कल्लवऱ्या. तर गाईज आता हॅपी मॅरिड लाईफ बोलायची वेळ येणार आहे थोड्याच वेळात. तर हे आहेत नवरदेव आणि नवरी. नवरदेव बघून सोनू सोनू हा नवरदेव आहे. आई यांची थोडीशी मजा खिचूया आपण. ह्या लोकांच्या हातात दे. पकडा. खेचाखिची करायची, ऍक्टिंग करायची. असं खरंच नाही खेचायचंय ना. तर गाईज हे लोक बघा हिला कशी. होय बाई एवढं तुला काही स्टेजच्या खाली नाही पाडायला लावले. किती वाढू.
आता सोडा आणि जा आता पोजिंग कर. तर गाईज यांची चालू रील शूट चालू आहे, फोटोशूट चालू आहे. तर गाईज आम्ही लग्नातून थोडं घरी आलो होतो, दादू नव्हता तर दादूला चेंज वगैरे करायचं होतं. तर दादूचा लुक बघा, वाव. त्याचा पप्पा आणि तो सेम दिसतोय, फक्त शर्टचे कलर वेगळे, बाकी चेस्टचे शर्ट दोघांनी घातले है ना. तर चला नवरीबाईकडे बघू तिथलं हालचाल काय चालू आहेत. तर गाईज अजून लग्न लागलं बी नाही, आम्ही जेवायला बसलो बघा. भूक लागली ना जाम, मला पण भूक लागली. तर गाईज आम्ही आता जेवण वगैरे करतो, मी तुम्हाला दाखवते कसं जेवण आहे. मला बस मध्ये इथं बस, तिकडे सरक दिली, तिकडे सरक दिलं, तिथं बसून ते साक्षी तिकडे सरक बस. आणि आता जेवण वगैरे करतो, मी तुम्हाला दाखवते कसं जेवण आहे आणि लग्न दाखवते. तर गाईज बघा गावाच्या लग्नातलं जेवण, पाहुणेच बघा जेवणारी. तर गाईस ही कोणची पोज आहे? पाय वर कर असा, हे बघ. पोज यांनी सांगितली या काकांनी, तुम्ही बघू शकता गाईस. हात असा खाली ठेवायचा, गुड. पाय वर पडली पाहिजे. थांबा सांगतो तुला, मागे जायला सांगतो. रेडी, रोल कॅमेरा, लाईट. तर गाईस पिंकीची पोज बघा तुम्ही. गाईज इकडे थोडी पुढे ये गाईज, अजून थोडी गाईस पब्लिक बघा. आउट ये थोडी. इथं चालू आहे हळद. बघा ही हळद, इथं फक्त एंगेजमेंटची बात झालेली. आज इथं हळद म्हणजे एंगेजमेंट म्हणजे लग्न हळदी पण हो राहिली, तर इथं हळद हो राहिली. तुमचं तिकडे करा टेन मध्ये काय परंपरा ते. हा हा मग जाऊ द्या, तिथं टेन वर करा, तुम्हाला काय करायचं आता. जाऊ द्या काय होते. पब्लिक बघा, पब्लिक बघा ही. काय म्हणत तर काय इथं लग्न चालू आहे, लग्नामध्ये ही एवढी नाचली, एवढी नाचली. तर नवरी चढलेली परत उतरली खाली. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं. हाय गाईज, गुड इव्हनिंग. तर काल नवरी गेली, नवरी जाईपर्यंत व्हिडिओ शूट झालेला, त्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, तर मग मला व्हिडिओ शूट नाही करता आला. तर नवरी जाऊन आता खूप म्हणजे 24 तासाच्या वरती झालेले आहेत आणि नवरीची एंडिंग पण मी दाखवली तुम्हाला. आणि कालचं लग्न तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नवरीचा मेकअप पण कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा व्लॉग इथंच एंड करते. कसा वाटला आजचा व्लॉग तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.